वाल्मिक कराड आता एसआयटी चौकशीच्या फेऱ्यात। संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात वाल्मिकला 7 दिवसांची एसआयटी कोठडी। हत्येच्या दिवशी वाल्मिक कराडने संतोष देशमुखांना धमकी दिली। आरोपी आणि वाल्मिक कराडमध्ये फोनवर 20 मिनिटे संभाषण। एसआयटीची बीड कोर्टात धक्कादायक माहिती। वाल्मिकच्या समर्थनार्थ परळी बंद। खुन्याच्या समर्थनासाठी परळी बंद कशाला? परळी बंदवर वाल्मिक विरोधकांचे टीकेचे बाण। महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन करताना मोदींकडून राज ठाकरेंचं उदाहरण। दुसऱ्या राज्यात काही चांगलं असेल तर राज ठाकरेंसारखा अभ्यास दौरा करा। राज ठाकरेंच्या गुजरात दौऱ्याचं आमदारांना उदाहरण। एकमेकांविषयी द्वेषभाव ठेवू नका। महायुतीत काम करताना समन्वय ठेवा। पंतप्रधान मोदींचा महायुतीच्या आमदारांना सल्ला। नांदेडमध्ये पोलिसाची विद्यार्थ्याला बेदम मारहाण। तोंडात रुमालाचा बोळा कोंबून काठीनं मारलं। मारहाणीचा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित। विद्यार्थ्यांना आता मोबाईलवर मिळणार पदवी प्रमाणपत्र। कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा स्तुत्य उपक्रम। तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर। श्रम वेळेची होणार बचत। आणि मुंबईत आता बाईक टॅक्सी सुरू होणार। बाईक टॅक्सीसाठी सरकार दरबारी प्रयत्न सुरू। कमी खर्चात कमी वेळात प्रवास शक्य होणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती।